तर गुड मॉर्निंग पब्लिक. तर आज आपल्याला सणसवाडीला जायचं होतं होळी इव्हेंटला. पोरं तर सकाळ सकाळ माझ्या मागे लागले मला कलर लावायला. छोट्या पोरांना मी तर सापडलो ना. घरातून बाहेर आलो बघतोय तर काय सगळी पब्लिक माझ्या घरी आली होती. मोठ्यांनी पोरं आमच्या वस्तीतली. अवतार बघा यांचा. त्यांच्यासारखा अवतार माझा पण केला होता त्यांनी. मी आता आंघोळ वगैरे केली. आंघोळ वगैरे करून मी फ्रेश झालो एकदम. चला पब्लिक आता सणसवाडीला तर लय मजा केली आज. ते बघण्यासाठी ब्लॉग शेवटपर्यंत बघा. चलो पब्लिक आता आलो आपण भाऊच्या घरी. भाऊ तर डायरेक्ट कुर्ता बिर्ता टाकून होता. भाऊ म्हणला ते सगळं राहू दे पहिलं आपलं वसाव पाणी लावणी. कसं आहे मग डायरेक्ट कुर्ता टाकून राहणार. तर चलो पब्लिक आता आपल्याला जायचं सणसवाडीला. पब्लिक आता आपण आलो सणसवाडीमध्ये मेन चौकात. तर ड्रीम मार्ट मॉलची कामाने पब्लिक तिथे गेलो बघतोय ते रोहन शेट आमच्या आधी हजर. तर आता आतमध्ये आलो पब्लिक. आणायचा तर फुल दानका होता. गाडीवरून उतरला लगेच पोरांनी मला कलर मध्ये भरावला पूर्ण. मग काय आलो आपण डायरेक्ट स्टेजवर चढलो. पोरं तर फुल मूड मध्ये आज डान्स करत होती तिथं. कारण तिथं डान्सरच खतरनाक होते ना. काय मी पण डान्स करायला लागलो त्यांच्यासोबत. डीजे ऑपरेटर पण खतरनाक आवाज सोडत होता. भाऊनी तर आज फुल राडा करून टाकला तिथं. कोणी कोणी अशी होळी खेळली कमेंट मध्ये नक्की सांगा. मला तरी कळलं कोणी कोणी अशी होळी खेळली. मग कसा आहे पहिलवान गेला तुमचा पट्ट्या डायरेक्ट वर स्टेजवर नाचायला. मग पहिल्यांदा मी एवढ्या मनमोकळेपणाने नाचलो असं जिंदगी. यांचा तर खतरनाकच डान्स चालला होता बाबा. डायरेक्ट बेवड्यांना पण लाजवला असा डान्स चालला होता यांचा खाली चिखला. पण खरंच आज सगळ्यांनी खूप मनमोकळेपणाने एन्जॉय केलं. डीजे तर डायरेक्ट मंगलमूर्ती होता. डीजेचा आवाज तर खरंच लय कडक होता. डीजे वगैरे एवढा भारी म्हणलं पोरं तर खूप एन्जॉय करत होते आज. आज तर एवढं ओरडू एन्जॉय केलं. माझा तर घासच बसला. कमेंट मध्ये नक्की सांगा होळी इव्हेंटला कोण कोण आलं होतं सणसवाडीला. एवढं नाचलो म्हणलं भूक तर लागणारच ना. शॉर्मावाला पण तिथंच होता. मग काय सगळी पब्लिक गेलो आम्ही शॉर्मा खायला. शॉर्मा वगैरे खाल्ला. आता चाललो आपण आपल्या घरी. जाताना कॅम्पा वगैरे घेतला. कॅम्पा पेत चाललो घरी पब्लिक. आता ब्लॉग बघितलाय तर तेवढं फॉलो पण करून जावं राव.